आणि आपण आज योहानकृत शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि त्यामध्ये एक व्यक्ती आहे त्याच्याविषयी आपण पाहणार आहोत. आणि त्या व्यक्तीविषयी शास्त्रामध्ये एकाच ठिकाणी त्याचा उल्लेख आलेला आहे आणि तो व्यक्ती म्हणजे नथनेल. योहानाचा पहिला अध्याय आणि वचन 46 त्या ठिकाणी आपण पाहतो, नथनेल त्याला म्हणाला, नासरेतातून काहीतरी उत्तम निघू शकते काय? फिलिप त्याला म्हणाला, येऊन पहा. आम्ही ह्या वचनामध्ये 3 असे व्यक्ती पाहतो किंवा व्यक्तिरेखा पाहतो. फिलिप, नथनेल आणि प्रभू येशू ख्रिस्त. आम्हाला फिलिपाविषयी जर पाहायचं म्हटलं तर वरती आम्हाला पाहावयास मिळतं की फिलिप 44 वचन की फिलिप हा तर आंद्रिय व पेत्र यांचे नगर बेतसैदा इथला होता. आणि त्या फिलिपाला जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा गालीला जात होता, त्या फिलिपाला तो म्हणाला की तू माझ्या मागून ये. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला आमंत्रित केलं सेवेविषयी. प्रभू येशू ख्रिस्त फिलिपाविषयी म्हणाला की तू माझ्या मागे ये. आणि फिलिप तत्क्षणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे आलेला. आणि त्या फिलिपाला जाताना नथनेल दिसलेला आहे. आणि त्या नथनेलाकडे पाहून किंवा नथनेलाला भेटल्यानंतर तो म्हणतो की येऊन पहा. प्रभू येशू ख्रिस्त भेटल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताच्या भेटीविषयी तो ज्यावेळेला नथनेलाला सांगतो, त्यावेळेला नथनेल म्हणतो की नासरेतातून काही उत्तम निघू शकते काय? फिलिप म्हणतो येऊन तरी पहा. आणि ह्या सर्व गोष्टी घडलेल्या असताना फिलिप ज्यावेळेला नथनेल म्हणतो की नासरेतातून काही उत्तम निघू शकते काय? आम्ही नथनेलाला जेव्हा पाहतो, त्या नथनेलाविषयी आम्हाला बारकाईने अभ्यास केल्यावर कळतं की नथनेल हा नियमशास्त्राची ओळख असणारा, नियमशास्त्राची जाण असणारा आणि नियमशास्त्रामध्ये पंडित असणारा असा हा व्यक्ती आहे. त्यांच्या नथनेलाला नियमशास्त्र माहिती आहे, म्हणून तो म्हणतो की नासरेतातून काही उत्तम निघू शकते काय? फिलिप त्याला म्हणतो की येऊन पहा. आणि नासरेत हे असं एक गाव आहे की ते डेव्हलप नसलेलं किंवा डोंगर दऱ्यामध्ये लपलेलं किंवा दुर्लक्षित असा भाग होता तो. आणि त्या नासरेतामध्ये काही चांगलं नव्हतं किंवा काही चांगलं निघू शकत नव्हतं. पण प्रभू येशू ख्रिस्त हा त्या नासरेतातून निघाला. पण तो ज्यावेळेला म्हणतो की नथनेल ज्यावेळेला म्हणतो की नासरेतातून काही उत्तम निघू शकते का? ज्यावेळेला उत्तम ह्या गोष्टीविषयी आम्ही पाहतो, त्या उत्तम ह्या शब्दाबद्दल जेव्हा आम्हाला पाहावयास मिळतं, तर आम्हाला उत्तम गुरुजी हा ठिकठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला उत्तम गुरुजी म्हटलेला आम्ही पाहतो. कारण त्याचं शिक्षण हे उत्तम होतं, त्याचं जीवन हे उत्तम होतं आणि त्याच्या सेवेमध्ये उत्तम सर्व सर्व काही उत्तम आम्हाला दिसतंय. आणि त्याला उत्तम गुरुजी असं म्हणलेलं. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा तर सर्व ज्ञानी आहे, तो निर्माण करता आणि तो देव आहे. त्या देवाला नासरेत सारख्या ठिकाणी त्याला यावं लागलं. त्याच्या जन्माविषयीची भविष्यवाणी ज्यावेळेला आम्ही पाहतो, त्या जन्माविषयीच्या भविष्यवाणी आणि
त्याच्या सेवेविषयी जेव्हा आम्ही पाहतो त्यावेळेला आम्हाला समजतं की प्रभू येशू ख्रिस्त आमच्याकरिता तो या जगामध्ये कोणत्या पद्धतीने आणि कोणत्या परिस्थितीमध्ये तो आलेला आहे. ज्यावेळेला आम्ही पुढे जातो आम्हाला पाहावयास मिळतं की नतनेलाला आपणाकडे येताना पाहून येशू त्याच्याविषयी म्हणाला, पहा, हा खरा हा खराखुरा इस्रायली आहे, ह्याच्या ठाई कपट नाही. प्रभू येशू ख्रिस्त नतनेला विषयी बोलत असताना तो त्याच्या जीवनाचा आलेख त्याच्या समोर मांडत आहे. त्याची जणू काय त्याची प्रशंसा तो करत आहे, कौतुक तो करत आहे. आणि हे ऐकल्यानंतर नथनेल हा आश्चर्यचकित झालेला आहे की तुम्हाला माझी ओळख कुठली. कारण प्रभू येशू ख्रिस्ताची आणि नथनेलाची ही भेट पहिलीच होती. पण ह्या भेटीमध्ये नथनेलाविषयी, नथनेलाच्या जीवनाविषयी प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळा बोलतो त्या प्रभू येशू ख्रिस्ताविषयी किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या बोलण्याविषयी नथनेल आश्चर्यचकित होतो की तुम्हाला माझी ओळख कुठली. पण प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याविषयी बोलत असताना म्हणतो की हा खराखुरा इस्रायली आहे, ह्याच्या ठाई कपट नाही. म्हणजे आम्हाला हे पाहावयास मिळतं की विश्वासणाऱ्यांच्या ठाई कोणत्याही प्रकारचं कपट असं प्रभूला दिसत नाही किंवा ज्यांच्या ठाई कपट नाही अशाच लोकांच्या ठिकाणी अशाच लोकांच्या जीवनामध्ये प्रभू कार्य करतो. पुढे आम्हाला त्याच्या वचनामध्ये हे पाहावयास मिळतं की येशूने त्याला उत्तर दिले, फिलिप्पाने तुला बोलावण्यापूर्वी तू अंजिराच्या झाडाखाली होतास तेव्हाच मी तुला पाहिले. प्रभू येशू ख्रिस्ताचं पाहणं हे आम्हाला या ठिकाणी दिसतं. ज्यावेळी नतनेल त्याच्याकडे आला त्याच वेळी नाही तर त्याच्या आधीपासून प्रभू येशू ख्रिस्ताने नतनेलाला पाहिलेलं आहे. आणि नतनेलाला पाहिलं पण त्यावेळी त्या नतनेलाला बोलावलं नाही. पण नतनेलाला बोलवण्याच्या बोलवलेली घटना जी आहे ती घटना आणि तो क्रम पाहिला असता त्याच्या जीवनामधील नतनेलाच्या जीवनाविषयी त्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रभू येशू ख्रिस्ताने तिथे प्रगट केलेल्या आहेत. आम्हाला पुढे जे अंजिराचं झाड दिसतं त्या ठिकाणी आम्हाला पाहावयास मिळतं की तू अंजिराच्या झाडाखाली होतास तेव्हाच मी तुला पाहिले. हे अंजिराचे जे झाड आहे ते अंजिराचं झाड आम्हाला काहीतरी शिकवून जातं. हे अंजिराचं झाड आम्ही पाहतो मत्तयाच्या 21व्या अध्यायामध्ये आणि लुकाच्या 13व्या अध्यायामध्ये जेव्हा आम्ही पाहतो त्या ठिकाणी जे अंजिराचं झाड आहे ते अंजिराचं झाड हे निष्फळ आहे. ज्यावेळी प्रभू येशू ख्रिस्ताला भूक लागली तो त्या झाडापासून काहीतरी फळ मिळेल ह्या अपेक्षेने त्या झाडाकडे तो गेला. पण त्या झाडावरून त्याला काहीही मिळालं नाही. ते झाड फक्त पानाने भरलेलं होतं पण त्याला फळ हे पाह त्यानं पाहिलं नाही, त्याला फळ मिळालं नाही. पण ज्या अंजिराच्या झाडाखाली नथनेल थांबला होता त्या नथनेलाच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला फळ दिसलं की त्याच्या ठाई कपट नाही, तो खराखुरा इस्रायली आहे असं प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे. आणि आम्ही आताच पाहिलं की ज्याच्या ठाई कपट नाही असेच लोक प्रभूकडे येतात. ज्याच्या ठाई ज्याचं अंतःकरण स्वच्छ आहे असेच लोक प्रभूकडे येतात. आणि प्रभूला देखील अशाच लोकांची गरज आहे किंवा प्रभू देखील अशाच लोकांच्या जीवनामध्ये येतो की ज्यांच्या ठाई कपट नाही आणि ज्यांच्या ठाई कसलंही कसलीही भेसळ नाही.
अशा लोकांच्या जीवनामध्ये प्रभू येतो. आणि त्या ठिकाणी आम्हाला हे पाहावयास मिळतं की तो घटनाक्रम जेव्हा आम्ही पाहतो त्या ठिकाणी आम्हाला हे पाहावयास मिळतं की फिलिप आणि नतनेल या दोघांचं जे संभाषण आहे, त्या दोघांच्या संभाषणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं इंटरफेअर नाहीये. फिलिप हा प्रभूचा दास आणि तो त्या नतनेलाला बोलावत आहे. आणि नतनेल त्या ठिकाणी आल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताचं संभाषण त्या नतनेला बरोबर चालू होतं. आम्हाला घटनाक्रम असा पाहावयास मिळतो की नतनेल प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त नतनेलाकडे गेलेला नाहीये या ठिकाणी, पण प्रभू येशू ख्रिस्ताकडे नतनेल आल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताचं संभाषण आम्हाला त्या ठिकाणी पाहावयास मिळतं. काही काही ठिकाणी असं आमच्या जीवनामध्ये, विश्वासाच्या जीवनामध्ये हे पाहावयास मिळतं की आम्हाला त्या प्रभूकडे जावं लागतं किंवा आम्ही त्या प्रभूकडे जाणं आवश्यक आहे. काही काही घटना अशा होतात किंवा काही काही घटनेमध्ये असं असतं की प्रभूकडे आम्हाला जाणं आवश्यक आहे. आम्ही प्रभूकडे गेलं पाहिजे. आणि प्रभूची इच्छा ही आहे की माझ्या लेकरांनी माझ्याकडे यावं. माझ्या लेकरांनी माझ्याकडे यावं आणि त्यांनी माझ्याकडे त्याचं अंतःकरण मोकळं करावं किंवा तो त्यानं माझ्याविषयी जाणून घ्यावं, ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी बोलत असताना प्रभू येशू ख्रिस्ताविषयी 49व्या वचनामध्ये म्हणतो की गुरुजी, आपण देवाचे पुत्र आहात, आपण इस्रायलाचे राजे आहात. तो ह्या दोन गोष्टी कबूल करत आहे की आपण देवाचे पुत्र आहात आणि आपण इस्रायलाचे राजे आहात. ह्या सर्व गोष्टी घडत असताना त्या नतनेलाला प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो की येशू त्याला म्हणाला, मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले असे तुला सांगितले, म्हणून म्हणून तू विश्वास धरतोस का? ह्याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी पाहशील. प्रभू येशू ख्रिस्ताने नतनेलाला प्रश्न विचारला की मी तुला बोलावण्यापूर्वी अंजिराच्या झाडाखाली पाहिले म्हणून तू विश्वास ठेवतोस का? तर ह्याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी पाहशील. माझं ज्ञान एवढ्यापर्यंतच सीमित नाहीये. माझं ज्ञान किंवा माझं सामर्थ्य, माझं गौरव किंवा माझं कार्य हे ह्याच्यापेक्षा पलीकडचं आहे. आणि म्हणून तो म्हणतो ह्याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी तू पाहशील. त्यानं नथनीलाला हे सांगितलंय की आणखी तो त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, आकाश उघडलेले आणि देवदूतांना चढताना व मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तुम्ही पाहाल. ही अद्भुत अशी गोष्ट आहे. ही मनुष्याच्या कल्पने पलीकडची गोष्ट आहे की ह्याची मनुष्य कल्पना देखील करू शकत नाही. इतकी मोठी गोष्ट आहे की आकाश उघडणं आणि देवदूतांना चढताना व मनुष्याच्या पुत्रावरती उतरताना पाहणं, ही किती मोठी गोष्ट आहे, ही किती अद्भुत गोष्ट आहे. आणि तो म्हणतो अशा गोष्टी तुम्ही पहा. त्याला जे नतनेलाला जे सांगितलं त्या सांगण्यावरून त्यानं विश्वास ठेवला असं प्रभूचं म्हणणं आहे. पण प्रभू म्हणतो की ह्यापेक्षा तुम्ही मोठ्या गोष्टी पाहाल, ह्याच्यापेक्षा अद्भुत गोष्टी तुम्ही पाहाल. प्रभूचं सामर्थ्य, प्रभूचं गौरव आम्हाला या ठिकाणी पाहावयास मिळतं. आणि तो एक जाणणारा ज्ञानी परमेश्वर आहे. तो मनुष्याचं जीवन, मनुष्याचं अंतःकरण जाणणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून त्याला यहुदी हे उत्तम गुरुजी असं म्हणतात. कारण त्याची शिकवण ही मनुष्याकडून नाही, तर त्याची शिकवण ही परमेश्वराकडून आहे. आणि तो खुद्द परमेश्वर,
आज आमच्यासारख्या विश्वासार्ह्यांच्या जीवनामध्ये देखील तो पाहत असताना हे पाहतो की जे आम्हाला नतनेला विषयी बोललेलं पाहावयास मिळते की ह्याच्या ठाई कपट नाही. आज आमच्या ठाई देखील काही कपट त्याला आढळू नये अशी त्याची इच्छा आहे. आमच्या ठाई देखील कसल्याही प्रकारचा अविश्वास त्याला दिसू नये अशी त्याची अपेक्षा आहे. आणि म्हणून ह्या नतनेलाच्या जीवनातून किंवा ह्या संभाषणातून आम्हाला काही गोष्टी शिकावयास मिळतात की आम्ही फळ त्याला द्यावं. आमच्या ठाई खरेपणा असावा. आमच्या ठाई कपट नसावं. आणि ह्या गोष्टी जर आमच्या ठाई नसतील तर आम्ही ह्याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी आम्ही पाहणार आहोत. जो नतनेलाला सांगत आहे तो आज आम्हाला देखील हेच सांगत आहे की आम्ही ह्याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी पाहणार आहोत. आणि आम्हाला ते पाहण्याकरता आमच्यामध्ये 3 गोष्टी नसल्या पाहिजे. आमच्या ठाई कपट नसलं पाहिजे. आमच्या ठाई खरेपणा असला पाहिजे. आमच्या ठाई प्रामाणिकपणा असला पाहिजे. आणि आम्ही त्याला जाणणार असलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख अधिक आणि अधिक करून घेणार असलं पाहिजे. आणि म्हणून आमच्याशी आज देव ह्या वचनातून बोलत आहे. आज केवळ नतनेला बरोबरच प्रभू येशू ख्रिस्त बोलत नाहीये, तर तो आज आमच्या सोबत बोलत आहे. आम्हाला तो सांगत आहे की आमच्या जीवनामध्ये आम्ही त्याला आमचं सादरीकरण कसं करावं. आमचं जीवन हे व्यतीत करत असताना एक विश्वासणारा म्हणून आमच्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टी असाव्या, आम्ही कसं प्रभूला सादरीकरण करावं ह्याविषयी आम्हाला तो वचनातून सांगत आहे. आणि त्याप्रमाणे आम्ही त्याला इच्छित फळ द्यावं असं त्याची अपेक्षा. आणि म्हणून आम्हाला आमचं जीवन जगत असताना हे विश्वासणारं जीवन जगत असताना आम्हाला या 3 गोष्टी प्रभूला द्यायच्या. आम्हाला आमचा खरेपणा द्यायचा, आम्हाला आमचं निष्कपट अंतकरण द्यायचं आणि आम्हाला प्रभूला ओळखणारं अंतकरण प्रभूला द्यायचं. आणि तसं देण्याकरता देवबाप आम्हाला सहाय्य करो.